फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे। आज आपण अद्रकपासून किंवा आल्यापासून आपण आले पाक बनवणार आहोत किंवा त्या अद्रकच्या वड्या बनवणार आहोत। तर ह्या वड्या आपल्याला एकदम फायदेशीर आणि गुणकारी अशा असतात। त्या सर्दी खोकला याच्यावर एकदम फायदेशीर असतात। तर हिवाळ्यात बऱ्याच वेळेस सर्दी खोकला कफ याचा खूप त्रास होतो बऱ्याच जणांना। तर मग ही रोजची एक वडी खाल्ली तर ती आपल्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर अशी असते। तर मग चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर मी जवळजवळ 150 ग्रॅम मी हे आलं घेतलेलं आहे। मग ते आपल्याला अगोदर हे अशा धुवून घ्यायचे व्यवस्थित आणि नंतर मग चाकूच्या साह्याने किंवा जे स्लायसर असेल तुमच्याकडे बटाटे साळायचं त्याच्याने पण तुम्ही त्याचे असे साल काढू शकता। तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या आल्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं या पद्धतीने। अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे कारण बऱ्याच वेळेस कसं माती वगैरे असते त्याला बारीक बारीक कण लटकलेले असतात। तर कानाकोपऱ्यातलं ते व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर या पद्धतीने असे सगळे साल काढून घ्यायचे। आता बघू शकता तुम्ही मी सगळ्याचे साल काढून घेतलेले आहे व्यवस्थित। मग आता हे आपल्याला कापून त्याचे तुकडे तयार करायचे। तर हे उभं न कापता आपल्याला हे आडव्याच पद्धतीने असं कापायचं। उभं जर कापलं तर मग त्याच्यातले जे तूस असतात किंवा जे धागे असतात ते मध्ये मध्ये येतील आणि मग ते खाताना चांगलं लागत नाही। तर मग शक्यतो असं आडवं कापा म्हणजे त्याच्यात ते धाग्यांचे तुकडे होऊन जातात। तर या पद्धतीने आपण हे अद्रक असं कापून घेतलेले आहे। एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं जे आपण मसाला वाटायला घेतो तेच भांडं घ्यायचं आणि त्याच्यात हे आपल्याला अद्रक चांगलं मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवायची। पाणी न टाकता आपल्याला त्याची एकदम व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची। तर बघू शकता एकदम अशी चिकन अशी मी ही पाणी न टाकता त्याची पेस्ट बनवून घेतलेली एकदम असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता हे एका वाटीत आपल्याला काढून घ्यायचंय आणि किती बसतं वाटीच्या साह्याने आपल्याला मोजून घ्यायची त्याची ही पेस्ट अद्रकची। आता ही मोजून घेऊ आपण एकदा। मग आपण आता हे वाटीच्या साह्याने मोजलेलं आहे बघू शकता तुम्ही। तर बरोबर 1 वाटी हा आपला आल्याची पेस्ट तयार झालेली आहे 1 वाटी। तर मग याच प्रमाणात आपल्याला जवळजवळ 2 वाट्या आपल्याला गूळ किंवा साखर घ्यायची। तुम्हाला जे टाकायचं तुम्ही टाकू शकता। मी याच्यात 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घेतली। तर साखर कोणती घेतलेली तर खडी साखर घेतलेली मी। तर खडी साखर कोणती जी आखी अशी खड्यांसारखी येते मोठ्यामधली तर तशी ती साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आणि त्याची पावडर तयार करून घेतलेली। तसं 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर या पद्धतीने आपण घेतलेले आहे। तसं 2 वाट्या आपण हे साहित्य घेतलेले आणि 1 वाटी आपली अद्रकची पेस्ट घेतलेली। मग हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये त्या पेस्ट सहितच आपल्याला हे मिक्सरमध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचंय। मग आता बघू शकता तुम्ही चांगलं एकजीव होईपर्यंत आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने साखर आणि गूळ पण त्याच्यातला मिक्स झालेला आहे सगळा। मग आता आपण गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यात आपल्याला त्या गरम कढई आपली गरम होऊ द्यायची। 2 मिनिटं चांगली गरम होऊ द्यायची आणि नंतर जी पेस्ट केलेली आपण ही त्या कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायची। डायरेक्टली आपल्याला ही कढईत टाकून घ्यायची आणि कमीत कमी 5 मिनिटं तरी आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचंय। मग आता हे होतंय तोपर्यंत आपण एक ताट घेऊ। त्या ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचे। तेल किंवा तूप तुम्ही काही लावू शकता। तर थोडंसं जास्तच लावा म्हणजे त्याला आपण ज्या वड्या बनवणार आहोत तर त्या अजिबात चिपकायला नको। मग यासाठी आपण हे तेल तूप लावणार आहोत थोडंसं जास्त प्रमाणात लावायचंय। आणि मग आता हे कढईमध्ये जे आपण आटायला ठेवलेलं आहे त्याचा पाक तयार करायला ठेवलेला आहे तो आल्याचा तो थोडा असा मधून मधून हलवत राहायचं सारखा हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागायला नको आणि व्यवस्थित असा एक सारखा आपला शिजला पाहिजे। आता बघू शकता थोडंसं असा त्याचा रंगही चेंज झालेला आहे। असा गुळ टाकल्यामुळे त्याचा रंग असा थोडासा काळपट झालेला आहे। मग हळूहळू तसं कमीत कमी 10 मिनिटं तरी आपल्याला हा मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता बघू शकता जसं जसं आपण हे मिक्स करतोय तसं ते घट्ट व्हायला लागलेलं आहे। हा आता बघू शकता असं मस्त घट्ट व्हायला लागलेलं आहे। मग याला आपण चेक कसा करायचा आता जसं जसं फेस येतोय तसं ते घट्ट होतंय। मग थोडंसं पाण्यात असा गोळा टाकून बघायचा आहे आणि त्याची गोळी होते का अशी चेक करायची। मग आता याची लगेच आता बघू शकता तुम्ही लगेच गोळी तयार होते। मग याचा अर्थ आपला हा पाक तयार झालेला आहे असा। तर मग आता गॅस आपण एकदम कमी करून द्यायचा किंवा बंद करून द्यायचा आहे कारण या गुळाच्या पाकातून फेस व्हायला लागला असा बघू शकता तुम्ही त्याच्यात दिसतंय तुम्हाला लगेचच फेस व्हायला लागलाय त्याचा कलर चेंज दिसतोय म्हणजे आपलं हे पाक तयार झालेला आहे। मग वरून आपल्याला त्याच्यावर 1 चमचा गावरानी तूप किंवा साजूक तूप टाकून घ्यायचं। याच्यामुळे आपल्या या वड्या ज्या बनणार आहे ना त्यांना अशी छान अशी शायनिंग येणार आहे चवही छान येते त्याची।
तर आता हा पाक आपला पूर्ण तयार झालेला आहे. कारण जसं जसं घट्ट व्हायला लागतो ना तसं तसं तो कढई सोडायला लागतो. कढई किंवा ज्या भांड्यात बनवाल तुम्ही ते सोडायला लागतं. मग आता सगळं हे ताटात आपल्याला काढून घ्यायचंय. गरम गरम लगेचच काढायचंय, कारण थंड झालं तर मग ते खूप कडक होऊन जातं ते. तर आता या ताटात आपण काढून घेऊ सगळं. आणि एक चमचा घेऊन, छोटा चमचा घेऊन त्याच्याने आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय. आता अगोदर आपण गरम गरम पहिले उलथणीनेच असं थोडंसं पसरून घेऊ. या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं पातळ पसरवायचंय. कारण ह्या वड्या आहे ना एकदम आपल्याला छोट्या छोट्या आणि पातळ करायच्या आहे. कारण मोठ्या मोठ्या काही एवढ्या खाल्ले जाणार नाही. शेवटी अद्रक हे तिखट असतं आणि जास्तही खाल्लं तरी त्रास होत होते. तर सर्दी खोकल्यासाठी औषधी म्हणून आपल्याला थोडा थोडा तुकडा खाता येईल अशा हिशोबाने आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहे. आता बघू शकता अशा पद्धतीने हे मी पसरवून घेतलंय. छोटासा एक चमचा घेऊन त्याला पण तूप लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्याच पद्धतीने असं आपल्याला ह्या पसरवून चिकन करून घ्यायचे. असं बघू शकता तुम्ही, असं व्यवस्थित अशा पसरवून घ्यायचे. आणि लगेचच याला ना गरम गरमच आपल्याला चाकूच्या साह्याने त्याला असे काप देऊन घ्यायचे. म्हणजे मग नंतर आहे ना ते थंड झाल्यावर मग त्याचे काप पाडता येणार नाही. कारण ते थंड झाल्यावर खूप कडक होऊन जातं आणि मग त्याचे काप पाडता येणार नाही. व्यवस्थित असं आपल्याला आकार देता येणार नाही. मग थोडंसं चाकूला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचे, तेल किंवा तूप. आणि मग अशा पद्धतीने त्याला असे काप पाडून घ्यायचे. जे आपल्याला ज्या आकारात पाहिजे असेल त्या आकारात आपण त्याचे तुकडे करायचे. असे म्हणजे पाडून घ्यायचे गरम गरमच रेषा त्याला आखून घ्यायचे आहे. आणि नंतर मग थंड होऊ द्यायचं आहे ते आपल्याला. कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवर. कारण ते थंड व्हायला काही वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने असे सगळे त्याला आता पाडून घेतले आपण. मग ते थंड होऊ दिले आहे मी. आता थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही अशा कडक झालेला आहे चांगला. बऱ्याच वेळेस काय होतं, जर ताटाला तेल तुपाचं प्रमाण जर कमी झालं ना तर मग ते ताटाला चिपकून जातं. तर मग काय करायचं आहे, ताट थोडंसं ना गॅसवर आहे ना गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या वड्या पण पटकन सुटतात आणि मोकळ्या होतात. अशा पद्धतीने मी आता या उलथणीच्या साह्याने अशा ह्या वड्या कापून घेणार. तर या उलथणीच्या साह्याने आपल्याला सगळ्या अशा थंड झाल्यावर अशा कापून घ्यायच्या. आपण जिथं जिथं चिरा पाडून ठेवलेला होता ना त्याच्यावरूनच अशा त्या कट करून घ्यायच्या आहे आपल्याला. बऱ्याच वेळेस काय होतं, जर जास्त तेल तुपाचं प्रमाण जर कमी झालं तर मग त्याच्यावर चिपकून जातात ताटाला. तर मग ते ताट गॅसवर तुम्ही गरम केलं का पटकन त्या वड्या अशा सुटून जातात. मग आता हे बघू शकता याच पद्धतीने सगळं करून घ्यायचे अशा. आणि लगेचच मग त्याच्या वड्या आपल्याला मोकळ्या करायच्या. एक एक वडी अशी मोकळी करून घ्यायची व्यवस्थित अशी. आता या वड्या आपल्या सगळ्या अशा मोकळ्या झालेल्या आणि एकदम अशा आल्हाद निघालेल्या आहे बघू शकता तुम्ही. मग आता यांचे असे तुकडे पाडून घ्यायचे. आपल्याला ज्या पाहिजे त्या पद्धतीने असे तुकडे पाडून घ्यायचे. अशी एक वडी अशी आरामात. आता या छोट्या छोट्या केल्या आहे मी सगळ्या या वड्या. म्हणजे तुम्हाला जेव्हा सर्दी खोकल्याचा कशाचाही त्रास वाटला, घशाचा कफ झाल्याचा, तर मग थोडासा एक तुकडा खायचा आहे. वरून पाणी पिलं तरी चालतं. तर अशा मस्त ह्या आपल्या अद्रकच्या वड्या औषधी गुणधर्म असलेल्या अशा मस्त तयार झालेल्या. तर लहान मुलांनाही तुम्ही रोज एक थोडा थोडा छोटा छोटा तुकडा दिला ना तर त्यांनाही सर्दी खोकल्याचा त्रास अजिबातच होणार नाही. रोज खाल्लं ना तर आपली रोगप्रतिकार शक्तीही वाढते, इम्युनिटी पॉवरही वाढते त्याच्याने. तर हे असं मस्त. आणि चहा करायचा राहिला ना अद्रकचा तर तुम्ही एक वडी टाकूनही तुम्ही चहा बनवू शकता. तर अशा मस्त ह्या आपल्या अद्रकच्या वड्या तयार झालेल्या आहे बघू शकता. मग त्या तुम्ही आरामात 3-4 महिने स्टोअर करू शकता एका डब्यामध्ये. थोड्याशा मोकळ्या करून अशा थंड होऊ द्यायच्या आणि चांगल्या मग त्या कडक होऊ द्यायच्या आहे. आपोआपच त्या कडक होऊन जातात थंड झाल्यावर रूम टेम्परेचरवर. आणि मग नंतर डब्यात तुम्ही स्टोअर करू शकता किंवा कशा 4-5 महिने त्या आरामात टिकू शकता. तर अशा मस्त ह्या वड्या तयार झाल्या. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे आले पाकच्या किंवा अद्रकच्या ज्या वड्या बनवल्या आहे आपण त्या नक्की एकदा तरी ट्राय करून बघा.